प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवबापांनी हे आपल्याला सुंदरशी वेळ दिली आणि आपल्याला एकत्रित आणलं, म्हणून देवबापाचे आपण आभार मानूया. आणि आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया आणि आपण सर्वजण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो देवबापा, आतापर्यंत सांभाळलं देवबापा आणि आम्हाला एकत्रित आणलं, म्हणून तुझे आभार मानतो देवबापा. आजची जे काही भक्ती आहे देवबापा, तुझ्या हातात दे देवबापा. तू सांभाळ रक्षण कर देवबापा. हीच लहानशी प्रार्थना तुझंच गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण स्तोत्रसंहिता वाचूया. स्तोत्रसंहिता 119 वचन 65 ते 72 मी तुमच्यासाठी वाचत आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे. सद्विक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञेवर माझी निष्ठा आहे. मी पीडित झाल्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस. तुझे नियम मला शिकवू. गर्विष्ठांनी माझ्यावर खोटा आरोप आणला आहे, तथापि मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या शास्त्रात रमून गेलो आहे. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्याने करून मी तुझे नियम शिकलो. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्याप्रमाणे तुझ्या मुखींचे शास्त्र मला मौल्यवान आहे. देवबापू असलेल्या वचनावर आशीर्वाद देव. यावेळेस आपण काही गीतांच्याद्वारे देवबापाची स्तुती करूया आणि क्वायर देखील यावेळेस पुढे येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस आपण देवाची स्तुती करूया काही गीताद्वारे. सर्वप्रथम आपण गीत गाऊ. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, उपासना संगीत. दुसऱ्या नंबरचं गीत आहे. आपण सर्वजण मिळून आपल्या देवबापाची स्तुती करूया. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, उपासना संगीत, 2 क्रमांकाचं गीत. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मंगल सेवा मांगल्याचे, मंगल सेवा मांगल्याचे. देवा तूच निधान. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. अंतरयामी खाली वरती, मागे पुढती ऊर्मी. अंतरयामी खाली वरती, मागे पुढती ऊर्मी. प्रेम सागरा तुझा खेळती, प्रेम सागरा तुझा खेळती. मीन त्यातले हामी. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, विश्व दिसे न दिसे ते. हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, विश्व दिसे न दिसे ते. त्या प्रेमाच्या मधुर लहिरीनी, त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी. थब थबलेले नुसते. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मी तव माझे गान तुझे ऐकणार जे तेही. मी
तव माझे गान तुझे ऐकणार जे तेही तुझेच देवा तुझेच तू हे तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळून या घेई मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान राज तुझे तव महती अवघी बल विक्रम तव देवा राज तुझे तव महती अवघी बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा एक सुखद अधिकार आमुचा की करीजे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. यावेळेस आणखीन एक गीत आपण गाऊ सर्वांना येणार असं गीत तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे. उपासना संगीतातून 533 नंबरचं गीत आहे. तू बोलाविले सेवा कराया उपासना संगीतातून 533 नंबरचं गीत. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी तव सेवेला समभावेसे करी ख्रिस्ता कृपेने तव इच्छेला वस सर्वदा स्थिर भावे आशेने मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओमी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कडेना भरती तैसी सदानंदाची न मिळे स्वर्गा विना मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. यावेळेस आपण आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे लावू. आपले डोळे आपण बंद करू. आपलं सर्व लक्ष आपल्या देवबाप्पाकडे लावू.
त्याची स्तुती आपण करू आणि वंदना करते हम हे गीत आपण गाऊ. वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम. हृदय को तेरे सामने लाकर रखते हम, हृदय को तेरे सामने लाकर रखते हम. वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम. हृदय में मेरे मसीहा जीवन दीप जला, हृदय में मेरे मसीहा जीवन दीप जला. हृदय के पापों को धोकर प्रेम की राह दिखा, हृदय के पापों को धोकर प्रेम की राह दिखा. वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम. मैं हूँ निर्बल माना, पापों के सागर में खोया. मैं हूँ निर्बल माना, पापों के सागर में खोया. अब तुम संभालो यीशु जी, भवसागर में हूँ खोया. अब तुम संभालो यीशु जी, भवसागर में हूँ खोया. वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम. शक्ति दे दो मुझको, मेरा नहीं कोई मीर. शक्ति दे दो मुझको, मेरा नहीं कोई मीर. जीवन को मेरे ले लो, गाऊं मैं तेरे ही गीत. जीवन को मेरे ले लो, गाऊं मैं तेरे ही गीत. वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम, वंदना करते हम.
आपलं लक्ष आपल्या देवबापाकडे लागलं असताना आपण प्रार्थना करूया. हो देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो देवबापा, आम्ही तुझी वंदना करतो देवबापा, कारण देवबापा आम्ही पापी होतो देवबापा. तो आम्हाला देवबापा त्या पापाच्या दलदलीतून बाहेर काढला देवबापा, यासाठी तुझी स्तुती करतो देवबापा. देवबापा आज आम्ही पुन्हा एक वार कबूल करतो देवबापा की आम्ही पापी आहे देवबापा. देवबापा आम्ही काही चांगले नाही देवबापा, प्रत्येक क्षणाला देवबापा चुकणारे, तुझं मन दुखवणारे आहे देवबापा. तू आम्हाला क्षमा कर देवबापा. विशेष देवबापा या दिवसांमध्ये देवबापा आमचं अंतःकरण देवबापा तू बघ, एक शुद्ध हृदय आमच्यासाठी उत्पन्न कर देवबापा. तुझ्या विरुद्ध आम्ही पाप न करावं यासाठी आमची मदत कर देवबापा. आणि देवबापा जी तुझी इच्छा आमच्यासाठी आहे देवबापा तसं तू आम्हाला कर देवबापा. जी तुझी योजना आमच्यासाठी आहे देवबापा ती आमच्या जीवनात तू पूर्ण कर देवबापा. आमच्या सर्वांचे पाप तू धुवून शुद्ध कर देवबापा. आणि देवबापा जसा तू आहे देवबापा, जसा तू पवित्र आहे देवबापा, तसं तू आम्हाला कर देवबापा. तुझी स्तुती आम्ही करतो देवबापा, जे तू आमच्यासाठी केलं आहे देवबापा. खरोखर असं प्रेम देवबापा आमच्यावर कोणी करणार नाही देवबापा. वारंवार आम्ही चुकतो देवबापा, तरी देवबापा तू आम्हाला उचलतो देवबापा, आमच्यावर प्रेम करतो, आम्हाला क्षमा करतो, यासाठी उपकार मानतो देवबापा. तुझ्यासारखं जीवन जगण्यासाठी आमची मदत कर देवबापा. इथं उपस्थित देवबापा जे सर्व ऐकत आहेत देवबापा, त्या सर्वांसाठी विशेष मागतो, प्रत्येकाचं विशेष सहाय्य कर देवबापा. आम्ही कमजोर आहोत देवबापा, आम्ही निर्बल आहोत देवबापा, आम्ही पापात पडून जातो देवबापा. तू आम्हाला शक्ती दे, आम्हाला सांभाळ देवबापा. देवबापा जे तुझे प्रिय लेकर देवबापा आज आजारी आहेत देवबापा, त्यांना देवबापा आज तू स्पर्श कर देवबापा, त्यांना आरोग्य दे, त्यांची काळजी घे देवबापा. ते तुझ्यापासून दूर आहेत देवबापा, त्यांना तू जवळ घे देवबापा. जे पापात पडत आहेत त्यांना शक्ती दे देवबापा, तू त्यांना सांभाळ, त्यातून त्यांना तू बाहेर काढ. तुझ्या सर्व प्रेमासाठी, तुझ्या सहाय्यासाठी देवबापा तुझी स्तुती करतो देवबापा. येणारा जो संदेश आहे देवबापा तो आमच्यासाठी आशीर्वादाचा कर देवबापा. तुझी स्तुती करून पुढील सर्व वेळ तुझ्या स्वाधीन सोपून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण संदेशाकडे जाऊया. पास्टर डॅनियल गवई यावेळेस पुढे येतील आणि आजच्या वचनातून बोलतील. सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो की त्याने मला ही संधी दिली. बऱ्याच संघर्षातून, बऱ्याच खाच खळग्यातून देवाने हा आजचा दिवस दाखविला. पाळकसाहेब आणि पंचमंडळ त्यांनी जो विश्वास टाकला आणि देवाच्या वचनाची सेवा करण्याची ही संधी दिली, त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो. प्रियांनो, या दिवसात आम्ही येशूच्या वधस्तंभाकडे वाटचाल करीत असताना हा जो आमचा प्रवास आहे, हा आध्यात्मिक प्रवास आहे. या प्रवासात आम्हाला बरंच असं काम करायचं आहे. ते म्हणजे आध्यात्मिक संबंध देवाबरोबर जोडण्याकरिता आम्हाला काय करण्याची गरज आहे ते आम्हाला तपासणं गरजेचं आहे. इव्हॅल्युएशन ज्याला म्हणतात, ते आम्हाला तपासून त्याप्रकारे मग उपाय कसा आमच्या जीवनात देवाचं आणि आमचं नातं बरोबर कसं जुळलं जाईल यावर तोडगा काढण्याची गरज आहे. आणि तो तोडगा आज देवाच्या वचनातून निघणार आहे. आपण सर्वजण आजच्या मननाकरता याकोब 1:21 वाचूया, जे आमचं ध्येयवाक्य आहे. यास्तव सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. या ठिकाणी 6 शब्द जे आलेले आहेत, हिब्रू आणि ग्रीकमधून अभ्यास करीत असताना ते 6 शब्द पेरेसिया म्हणजे सुपरफ्लुइटी, ज्याचा मराठीत अर्थ होतो अनावश्यक वस्तू, वाजवीपेक्षा जास्त आणि अतिरेक. रोम 5:17, 2 करिंथ 8:12 आणि 2 करिंथ 10:15 आणि याकोब 1:21 हेच सांगतं की ज्या गोष्टीमुळे कोणालाच आध्यात्मिक फायदा होत नाही, ज्या अनावश्यक आहेत, ज्या बाष्कळ गोष्टी आहे, त्या न होण्याकरिता याकोब इशारा आम्हाला देत आहे. याकोब असं म्हणत आहे की वायफळ गोष्टीमुळे देवाचे आशीर्वाद मिळण्याकरता अडखळण असे ते बनतात. वायफळ गोष्टी
ह्या आम्हाला देवाच्या आशीर्वादापासून वंचित करतात, दूर नेतात. म्हणून आपण पाहूया हे 6 शब्द जे आहेत इंग्लिशमध्ये मी वाचणार आहे. वेअर फोर ले अपार्ट ऑल फिल्दीनेस अँड सुपरफ्ल्युटी ऑफ नॉटीनेस अँड रिसीव विथ मीकनेस द ग्रेट ग्राफ्टेड वर्ड विच इज एबल टू सेव्ह युअर सोल. मग पहिला शब्द मी ज्यावर बोलणार आहे, सुपरफ्ल्युइटी मीन्स अनावश्यक वस्तू, वाजवीपेक्षा जास्त अतिरेक. आमच्या जीवनात कधीकधी आम्ही काही गोष्टी अशा बोलतो की ज्याचा अतिरेक होतो, ज्यामुळे संबंध आमचे बिघडतात, ज्यामुळे अनेक लोक आमचे जवळचे दूर होतात. बाष्कळ गोष्टीमुळे, वायफळ गोष्टीमुळे बऱ्याचदा आमचे संबंध तुटतात. जे मुद्द्याचं आहे त्या गोष्टीपासून आम्ही बहकून ज्यावेळेस वाईट बोलण्यास सुरुवात होते, त्यावेळेस देवाचे आशीर्वाद व माणसं देखील आम्हाला दूर दूर होतात. देवाची ही इच्छा आहे की आम्ही देवाचे आशीर्वाद मिळवण्याकरिता मोजकं ते बोलावं, इतरांची उन्नती होईल, त्यातून देवाचं गौरव होईल असं आम्ही बोलावं. स्पीक विच इज अडोरेबल, which will bring impact on people's lives. Speak which bring glory to God and edify others. असे बोला की ज्यामुळे देवाचं गौरव होईल आणि एकमेकांची उन्नती होईल. हा पहिला शब्द पेरिसिया. रोम 5:17 तुम्हाला ते मी वचन वाचून दाखवलेलंच आहे, घरी तुम्ही त्यावर विचार करू शकता. ह्या सर्व वचनाचा अर्थ की इस्रायल लोकांमध्ये जो स्वभाव होता, ज्यामुळे देवाचं आणि त्यांचं नातं तुटलं, ते नवीन कराराच्या येशूने पुन्हा एकदा जुळून आणलेलं आहे. आणि म्हणून नवीन कराराचा संस्थापक येशू याच्याबरोबर याकोब राहत असताना याकोबाने जे अनुभव घेतले, येशूचे शब्द किती महत्त्वाचे आहे, त्याला किती सामर्थ्य आहे, तो बोलल्यानंतर घडतं, ते त्याच्या मनावर बिंबलं. आणि तो याकोब आज आम्हाला सांगत आहे, सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून. या आजची जर परिस्थिती पाहिली तर आज आम्हाला भीती, आज आम्हाला असुरक्षितता जाणवत आहे. आणि नॅचरली तो राग, ती भीती उचंबळून येत आहे. कारण आजची जी स्थिती आहे, ती स्थिती जर पाहिली तर माणसाला पुढे काय होईल याची भीती वाटत आहे. आणि नॅचरली त्याचा राग, त्याची ती अस्थिरता त्याच्या बोलण्यातून, त्याच्या कृतीतून आज आम्हाला पाहावयास मिळते. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की शेवट तेवढा नाही, तेथे शेवट नाही आहे, उपाय आहे. आणि हा उपाय याकोबाने आम्हाला या ठिकाणी सुचविलेला आहे. तो काय म्हणतो याकोब काय म्हणतो? याकोब म्हणतो, ज्या गोष्टीमुळे कोणता फायदा होत नाही, देवाचे आशीर्वाद ब्लॉक होतात, ती गोष्ट आम्ही करू नये. मंडळीतील लोकांच्या करिता याकोबाने सर्व मंडळ्यांना हाच इशारा केलेला आहे की देवाच्या प्रिय लोकांनो, जे काही बोलायचं ते इतरांची उन्नती होण्या इतपत, देवाचं गौरव कसं होईल यावर भर द्या. आता प्रश्न असा पडतो की या याकोबाने कोणतं असं टूल, कोणचं असं हत्यार वापरलेलं आहे की त्या हत्यारामुळे आज 2021 मध्ये राहणारे लोक आशीर्वादित बनू शकतात. पाहूया आपण. दुसरा शब्द जो आहे तो आहे काकिआ, म्हणजे नॉटीनेस. नॉटीनेस म्हणजे विकेडनेस ऑन अन इव्हिल हॅबिट ऑफ माइंड, आणि इल नेचर म्हणजे दुवर्तनी, खोडकर,
आज्ञा मोडणारा दुष्ट, नॉटी. आपण एखाद्याला म्हणतो, किती खोडकर आहेस रे तू, किती खोड्या काढतोस. हा स्वभाव त्याचा नाही, तर आमचा जो पूर्वज आहे त्यामध्ये ते आहे, त्यामध्ये ते होतं आणि नॅचरली ते फ्लो होत आहे. पण नवीन कराराचा येशू जो उत्पादक आहे, संस्थापक आहे, त्याला आमचा खोडकरपणा, म्हणजे रोम 1:29 वचन सांगतं, सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. योनाच्या काळामध्ये, नोहाच्या काळामध्ये लोकांमध्ये हा जो स्वभाव होता, या स्वभावामुळे त्यांचा नाश झाला. ते दुष्ट बुद्धीचे होते, त्यांचं मन दुष्टतेने भरलेलं होतं. अनिती, सर्व प्रकारची अनिती, लोभ, वाईटपणा या सर्वांनी त्यांचं अंतःकरण, त्यांचं मनातून विचार, अंतःकरणातून जे काही होतं, मन देखील त्याला कॉपरेट करतं आणि मनुष्य बोलू लागतो, कृती करू लागतो. आणि इस्रायल लोकांनी, त्या लोकांनी, जुन्या करारातील लोकांनी हेच केलं, ज्यामुळे देवाचा कोप त्यांच्यावर आला. आणि आज मंडळीला देवाच्या आत्म्याद्वारे देवाचा आत्मा हे सांगत आहे की सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, ज्या आम्हाला देवापासून दूर नेतात, देवाचं आणि आमचं नातं तोडतात, त्यापासून आम्हाला, त्या साखळीतून, त्या जुवातून आम्हाला बाहेर यायचं आहे. आणि तो याकोबाच्या जीवनातही याकोब येशू बरोबर होता. आणि हा याकोब याने येशूला चाचपलं, येशूला ओळखलं, येशूचा अनुभव त्याने घेतला. आणि मग तो म्हणतो प्राउटस, मीकनेस. प्राउटस म्हणजे मीकनेस, नम्रता. त्याने येशूची नम्रता पाहिली. येशू हा रिकामा झाला, रिक्त झाला. त्याने पाहिलं की त्या क्रूसावर जाण्या अगोदर येशूने सर्व काही सोडलं, त्याग केला. त्याने स्वर्ग सोडला, त्याने अमिरी, जी श्रीमंती आहे ती सोडली, आणि तो नम्र झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, आधी नम्रता आणि मग सगळ्या गोष्टीसाठी मान्यता. नम्रपणा हा एकदम मनुष्यामध्ये घडल्या जात नाही. नम्र मनुष्य एकदम होत नाही जोपर्यंत त्याच्यावर तसा प्रसंग येत नाही. एखाद्या मनुष्याला जर तुम्हाला ताळ्यावर आणायचं आहे, जर तो वाईट आहे, तर तुम्हाला त्याला बोलावं लागेल. तुम्हाला त्याची वाईट जी सवय आहे ती मोडण्याकरता तुम्हाला काहीतरी त्याच्यावर प्रयोग करावा लागेल, त्याच्याशी बोलावं लागेल, आणि ते तू करू नको हे सांगावं लागेल. याकोब आम्हाला तेच सांगत आहे, नम्रता. मोशेविषयी परमेश्वर असं म्हणतो की पृथ्वीवर मोशेसारखा नम्र मनुष्य मी पाहिला नाही. मोशेने खून केला, मोशेने देखील खून केलेत, मोशेने आज्ञाभंग केला, पण परमेश्वराने त्याची क्वालिटी आम्हाला आज जी सांगितलेली आहे ती की मोशेसारखा पृथ्वीवर नम्र मनुष्य नव्हता. त्याची बहीण त्याच्या विरोधात झाली, त्याचे लोक त्याच्या विरोधात झाले, तरी मोशे देवाबरोबर नम्र राहिला. प्रियांनो, इतका नम्र तो झाला की त्याने देवाबरोबर संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. जर तू या लोकांचा नाश करशील तर माझं नाव त्या जीवनी पुस्तकातून काढून टाक.
काय नम्रता! जे नम्र आहेत ते इतरांप्रती सांत्वन, ते इतरांप्रती आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात की याचं नुकसान होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे. मोशे हा पर्वतावर होता, मोशे हा नम्र होता, देवाचा अभिषेक त्याच्यावर होता आणि म्हणून त्या अभिषेकामुळे देवाचं मन त्याला मिळालं आणि तो देवाला म्हणाला की जर या लोकांचा नाश तू करशील तर माझं जीवनी पुस्तकातून नाव काढून टाक. व्हॉट अ आउटस्टँडिंग कॅरेक्टर ऑफ मोझेस. त्याने स्वतःचा विचार केला नाही. त्याने परमेश्वराबरोबरचं त्याचं नातं ते त्याने दाखवलेलं आहे. नाश करू नको, कारण परमेश्वराचं देखील अंतकरण हेच आहे की कोणाचाही नाश होऊ नये म्हणून येशूने स्वतःचा प्राण दिला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं हे मोशेला माहीत होतं. या लोकांनी जी मूर्तीपूजा केली, देवाचा कोप त्यांच्यावर आला. तो कोप नष्ट होण्याकरता मोशे नम्रतेने देवाला म्हणत आहे यांचा नाश करू नको. जे नम्र लोक आहेत ते सदोदित नेहमी आपल्यापेक्षा इतरांना श्रेष्ठ मानून त्यांची उन्नती कशी होईल हे पाहतात. आम्हाला नम्रतेने आमच्या मंडळीची उन्नती कशी होईल, माझ्या शेजाऱ्याची उन्नती कशी होईल, माझ्या लोकांची उन्नती कशी होईल हे आम्हाला ध्येय समोर ठेवण्याची गरज आहे. अब्राहम देवासमोर नम्र झाला. योसेफ नम्रतेचं पारितोषिक योसेफाला पहिलं मिळालं, खड्डा. त्याला खड्ड्यात टाकलं. नम्र आहेस खड्ड्यात, नम्र आहेस जेलमध्ये. आणि त्याचं शेवटचं पारितोषिक त्याला मिळालं, तो उंच पदावर प्राईम मिनिस्टर तो झाला. जे लोक नम्रतेची वाटचाल करतात, जे लोक संयमपणाने चालतात, जे देवाचं राज्य येण्याकरता संयम आणि नम्र स्वतःला करतात, ते पृथ्वीचं वतन भोगतील. योसेफाला माहित होतं की देवाला जर मला खुश करायचं आहे तर मला नम्र राहण्याची गरज आहे. मग माझ्या वडिलांचा, मग माझ्या कोणाचा संबंध माझ्याबरोबर जरी नाही आला तरी देव माझ्याबरोबर आहे आणि नम्रतेने मला वाटचाल करायची आहे कासवासारखी. आज जर आम्हाला कोणी काही बोललं तर आम्ही रिॲक्शन करतो, उलट त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न करतो. पण आज देवाचं वचन सांगताय की नम्रता, बी हंबल. आणि कोणालाच नम्र व्हायला आवडत नाही आजच्या जगामध्ये. मी का नम्र होऊ, मी का पडतीची बाजू घेऊ, मी का असं करू. पण आम्हाला उदाहरण येशू आहे. येशू आमच्याकरता नम्र झाला आणि त्या नम्रतेमुळे देवाने त्याला उंच केलं. ज्या येशूची आपण आराधना करतो तो येशू आमचा आज जो देव आहे त्याच्याविषयी जर आपण म्हणू लागलो तर तो स्वर्ग सोडून आला, नम्र झाला. एवढी नम्रता त्याने धारण केली. त्याने स्वतःला मोकळं केलं. त्याने स्वतःजवळ काही ठेवलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जे नम्र आहेत तेच देवाचं सामर्थ्य उपभोगू शकतात, तेच देवाचा अभिषेक पाहू शकतात. नम्र लोक जे आहेत ते देवाचं अंतकरण कसं आहे, काय आहे ते समजू शकतात. कारण देवाचं वचन सांगतं जे नम्र आहे त्यांच्यावर, जे लीन आहे त्यांच्यावर देव कृपा करतो. आज आम्हाला कृपेची गरज आहे. देवाच्या लोकांनो, आम्हाला कृपा मिळण्याकरता आम्हाला देवासमोर शरण येणं गरजेचं आहे. आम्हाला लीन होणं गरजेचं आहे. चौथा शब्द यम फुटोज म्हणजे एनग्राफ्टेड,
समावेश करणे, जोडणे, मनावर ठसा उमटविणे. याकोबाला हे सांगायचं आहे की देवाच्या वचनामुळे जसं आम्ही त्या झाडाला कलम लावतो आणि ते एक होतात, जुळले जातात, त्यांचा समावेश होतो आणि एकमेकांच्यावर ते अवलंबून राहून एक होतात, त्या प्रकारे देवाच्या वचनामुळे आम्ही कलम जोडलेले आहो. याचा अर्थ असा की देवाबरोबर आमचा समावेश झालेला आहे. वी आर इनग्राफ्टेड. आमची कलम करण्यात आलेली आहे. कोणाबरोबर? देवाबरोबर. आणि तो ठसा आमच्यावर उमटलेला आहे. तुम्ही जर कलम केलेलं आहे तर तुम्हाला ते बरोबर दिसतं की दोन झाडं एकत्र आलेले आहे. त्याचा ठसा तुम्ही पाहू शकता. देवाच्या प्रिय लोकांनो, एम फुटेज मीन्स इनग्राफ्टेड. आम्हाला देवाच्या वचनाद्वारे देवाबरोबर आमचा समावेश करून घेण्याची गरज आहे. पुष्कळांना असं वाटतं की देवाचं वचन काही मला घेणं देणं नाही, मला काही घेणं देणं नाही, ते फक्त पाळकाने वाचायचं, ते फक्त त्या लोकांनी वाचायचं, सुवार्तिकांनी. पण देवाचं वचन आम्हाला इनग्राफ्टेड म्हणजे जसं कलम आम्ही करतो तसं देवाबरोबरचं आमचं नातं जुळून आणतं. पाचवं, सोजो. यस ओझेडो. सोजो मीन्स टू सेव्ह, साल्वेशन. याकोब म्हणतो सोजो, आम्हाला तारण मिळालेलं आहे. आणि तारण देवाच्या वचन वाचल्यानंतर जो आमचा परिणाम होतो आणि त्या परिणामामुळे आम्ही विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासामुळे आम्हाला खात्री पडते की देवाचा मी आता धावा करण्याची गरज आहे. देवाचं वचन आमचं तारण करतं. तारण म्हणजे काय? तारण म्हणजे material and temporal deliverance from danger, suffering, sickness and preservation. म्हणजे याचा अर्थ असा की जे टिकणारं नाही अशा त्या गोष्टीमधून टेम्पररी आम्हाला सुटका, मोकळीकता देणे, ज्या गोष्टीमुळे आम्हाला भीती वाटते, ज्या घातक आहेत अशा यातना, सिकनेस म्हणजे आजार, आणि आम्हाला सुरक्षित ठेवणं, याला तारण म्हणतात. तारण म्हणजे सुरक्षित ठेवणे. देवावर आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही सुरक्षित राहतो. आमचे आजार दूर करतो देव, याचा गोड अनुभव आम्ही घेतो. मटेरियल अँड टेम्पररी डिलिव्हरन्सेस फ्रॉम डेंजर, जे पुढे घडणार आहे घातक अशा गोष्टी ज्याच्यामुळे आमच्या जीवाचा नाश, आमच्या कुटुंबाचा नाश होणार आहे, या गोष्टींना ब्रेक लागतो. देवाने जर आमचं तारण केलं, देव आम्हाला वेगळं ठेवतो. तू माझा आहेस, तू माझा आहेस, माझ्या हातून तुला कोणी सोडवू शकणार नाही. नो वन विल सेट यू फ्री, नो वन विल स्नॅच यू अवे. कोणी माझ्या हातातून तुला हिसकावून घेऊ शकणार नाही. हे देवाचं कार्य आहे, हे तारणाचं कार्य आहे. आणि म्हणून आपण काही वचन वाचूया. मत्तय 8:25, मार्क 13:20, लूक 23:35, योहान 12:27, 1 तिमोथी 2:15 आणि 2 तिमोथी 4:18. या सर्व वचनांनी आम्हाला हेच दाखवतं, हे सांगतं की आमचं तारण देवाने केलेलं आहे. आजार, मत्तई 9:22, मार्क 5:34 आणि लूक 8:48 सांगतं की त्याने त्यांचे आजार दूर केले, त्यांच्या पापांची क्षमा केली. आमचं तारण होणं म्हणजे आमच्या आजाराला देव ब्रेक लावतो आणि म्हणतो आता तू आजारी नाही. राफा, जेहोवा राफा, तुला आरोग्य देणारा मी परमेश्वर आहे, उठ, यापुढे पाप करू नको. राफा, आजारातून आम्हाला बरं करणारा. जतन, देव आमचं संरक्षण करतो की हे माझे मुठभर लोक माझे आहे, यांना तुम्ही स्पर्श करू नका, यांना त्रास देऊ नका, हे माझे लोक आहेत.
देवाच्या लोकांचा, इस्रायल लोकांचा देवाने प्रतिपाळ केला, त्यांचं जतन केलं, त्यांचं रक्षण केलं. आणि देवाने त्यांना हे दाखवलं की तुम्ही माझे निवडलेले आहे. यहुदा 5 ते सांगण्यात आलेलं आहे. सिकनेस, आजार, मत्तई 9:22, मार्क 5:34, लूक 8:48 आणि याकूब 5:15. हे वचन आम्हाला एकच सांगतात, ज्या लोकांनी येशूचा धावा केला, त्यांचं तारण म्हणजे त्यांचा बचाव येशूने केला, त्यांचे रोग त्याने बरे केले. द प्रेझेंट एक्सपिरियन्स ऑफ गॉड्स पॉवर टू डिलिव्हर्ड फ्रॉम द बॉन्डेज ऑफ सिन. तारण म्हणजे देवाचं सामर्थ्य याचा अनुभव घेऊन जे बंधनं आहेत त्यांच्यापासून सुटका मिळणे. द प्रेझेंट एक्सपिरियन्स ऑफ गॉड्स पॉवर टू डिलिव्हर फ्रॉम द बॉन्डेज ऑफ सिन. जे सैतानाचं जोखड आहे, बंधन आहे, त्यापासून सोडणं, त्यापासून सुटका मिळणं म्हणजे तारण. आणि देवाने तेच केलं. येशूने आमचे पाप त्याने स्वतःवर घेतले, तो पापी झाला जेणेकरून आम्हाला मुक्ती मिळावी. आज देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं माझं तारण झालेलं आहे, म्हणजे आमचे पाप त्याने घेतलेलं आहे. त्या जोखडदंडातून त्याने आम्हाला सोडलेलं आहे. ते जे पापाचं होतं त्याने तोडलेलं आहे, याकरता की आम्ही त्याच्याबरोबर जुळले जावे. तारणाचा गोड अनुभव, स्वर्गात जो तारणाचा आनंद होतो, तो आनंद आम्ही देखील पृथ्वीवर उपभोगावा. पहिले तिमोथी 4:16. देवाची इच्छा आहे की प्रत्येक माणसाचं तारण व्हावं. प्रत्येक जीव, प्रत्येक भाषा बोलणारा, प्रत्येक गटाचा, प्रत्येक रंगाचा, प्रत्येक वर्णाचा जो काही देवाने निर्माण केलेला पुरुष आणि स्त्री आहे, त्यांचं तारण व्हावं. दिस इज द ह्युमन एजन्सी. ही देवाची एजन्सी आहे आणि ती एजन्सी काम करत आहे की त्याच्या लोकांचा बचाव करणे. आणि मंडळीला ते आव्हान आहे आज. जर देवाने आम्हाला वाचवलेलं आहे तर इतरांना आपण वाचवण्याकरता बाहेर पडूया, सुवार्ता सांगूया. जे तारण तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे, जे तारणाचा अनुभव तुम्ही आणि मी घेत आहो, आणि त्यामुळे आम्ही फ्री झालेलो, त्यामुळे आम्ही बंधनातून मोकळे झालेलो आहे, तर चला जे बंधनात आहेत त्यांना सोडवण्याकरता हे देवाचं वचन आपण घेऊया, त्यांना सांगूया, प्रेमाने सांगूया, जेणेकरून ते देखील विश्वास ठेवतील आणि आमच्यासारखं त्यांच्या जीवनात क्रांती होईल. शेवटचं जीव, देवाची इच्छा आहे की प्रत्येक जीवाचं तारण व्हावं, प्रत्येक जीव वाचला जावा, शेवटच्या त्या न्यायापर्यंत प्रत्येक जीव वाचला जावा. प्रियांनो, आम्हाला देवाने वाचवलाय आनंद करण्यासाठी नाही, आम्हाला देवाने वाचवलेलं आहे ते अशासाठी की ज्या देवाने आमच्या जीवनात अद्भुत कामं केले त्याच्याबद्दल आम्ही लोकांना सांगावं. जर आम्ही सांगत नाही तर कुठेतरी चूक झालेली आहे. याकूब आज आम्हाला म्हणत आहे, हे सर्व करण्याकरता देवाचं वचन आम्हाला सहाय्य करतं. देवावर विश्वास ठेवल्यामुळे आमचं तारण होतं, आणि ज्यांचं तारण होतं त्यांना बंधनातून मोकळीकता मिळते. तर चला, या दुःख सहनाच्या दिवसांमध्ये त्या येशूला समोर ठेवून ही प्रार्थना करूया. तो प्रवास येशूचा, त्याला धरल्यापासून, त्याला पकडल्यापासून तर क्रूसावर जाईपर्यंत किती किती हृदयाला अगदी स्पर्श करणारा, हृदय पिळून काढणारा प्रवास येशूचा झाला आहे. तेवढं तर आमचं दुःख नाही आहे. आम्ही देवाला आनंद देऊया की
त्यानं एकदाच आमच्याकरता हे सर्व क्रुसावर केलेलं आहे. आणि त्या क्रुसाची आठवण ठेवून, त्या देवाने केलेले चमत्कार करून, आमच्या जीवनात जे देवाने चमत्कार केले आहे, चला आपण इतरांना सांगूया, जेणेकरून ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. देवबापा, या वचना करवी आमच्या अंतकरणाची भेट तू घे. ज्या याकोबाचं जीवन बदलवलं येशूने, आणि तो याकोब आज आम्हाला लिहित आहे. उचंबळलेली स्थिती, सर्व राग मत्सर, ज्यामुळे देवाचे सानिध्य आम्ही पाहू शकत नाही, हे सर्व आमच्यातून काढ. देवबापा, तुझा घन, तुझा तो हातोडा, तुझं ते दैवी सामर्थ्य याद्वारेच हे होऊ शकतं. हे तू कर. आम्हाला नवीन मन दे, नवीन हृदय दे, नवीन शक्ती दे, यासाठी की तुझं राज्य आम्ही बांधावं. येशूच्या नावामध्ये होऊ दे, हीच आमची प्रार्थना आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू अंकल सुंदरच्या वचनाकरिता. यावेळेस पुढील वेळ मी बाळासाहेबांच्या हाती देतो. थँक्यू पास्टर डॅनियल गवई. मामांचा आभार मानतो सुंदरशाच्या संदेशाकरिता, वचनाची जी सेवा तुम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे समीचे देखील आभार मानतो. आजच्या भक्तीचं चालक पण त्याने सुंदरप्रमाणे केलेलं आहे. प्रभू देवबापाची स्तुती असो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या हातामध्ये एक वार पुन्हा आपल्या सर्वांना आपण सोपवून देऊया आणि मग त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया आणि मग आशीर्वाद घेऊया. प्रभू देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला सर्व गौरव देतो. प्रभू, पुन्हा आज एक वार तू आम्हास ही संधी दिली. पवित्र देवबापा, तुझ्या वचनांमधून सुंदर बोध तू आम्हाला केला. प्रभू, तुझे मनापासून आभार मानतो. आमची खात्री आहे प्रभू, पवित्र देवबापा, तुझी समक्षता तू तुझ्या लेकरांमध्ये दिलेली आहेस. तू आमच्या सोबत आहे आणि आज एक वार पुन्हा आजच्या या सर्व भक्तीद्वारे तू आम्हास आशीर्वादित केलेला आहे. परमेश्वर देवबापा, या दिवसांमध्ये तुझं आणि तुझं गौरव आमच्या जीवनातून तू करून घे. प्रभू, पुन्हा आणि पुन्हा तुझ्या वचनांमधून सर्व मलिनता आणि उचंबळून येणारा दुष्टभाव सोडून पवित्र देवबापा, तुझ्या वचनांमध्ये आम्ही स्वतःला रममान करावं, ते स्वीकारावं म्हणून तू आम्हाला आज एक वार पुन्हा आव्हान करत आहे. त्याकरिता आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू देवबापा, तुझ्या सेवकासाठी आभार मानतो. तू त्यांचं सहाय्य केलं, तुझे वचनं त्यांच्या मुखात तू दिली, जो संदेश त्यांच्याद्वारे तू आम्हाला दिला त्याबद्दल आभार मानतो. त्यांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला आम्ही तुझ्या हातात देत आहोत. प्रभू, आशीर्वादित कर. या दिवसांमध्ये त्यांच्या ज्या सर्व गरजा आहेत प्रभू देवबापा, तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू, समितसाठी देखील आम्ही आभार मानतो. पवित्र देवबापा, तुझ्या सेवेमध्ये अधिक पुढे जाण्याकरिता त्याचं सर्व प्रकारे सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आशीर्वादित तू कर. या तरुणाला प्रभू देवबापा त्याच्या शिक्षणामध्ये आशीर्वादित करून तुझं गौरव तू करून घे. प्रभू देवबापा, त्याचं ही सर्व कुटुंब आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू, तू त्यांना जाणतोस, ओळखतोस. या दिवसांमध्ये सर्व कांबळे कुटुंब देवबापा आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो आणि आमची प्रार्थना आहे त्यांच्या सर्व ज्या विनंत्या या दिवसांमध्ये आहे प्रभू देवबापा, तू ऐक, आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. पुन्हा एक वार आमच्या सर्व मंडळीला आम्ही तुझ्या सामर्थ्य हातामध्ये देतो. प्रभू, आशीर्वादित तू कर प्रभू आणि सांभाळ कर. विशेष करून या दिवसांमध्ये पवित्र देवबापा, कोविड हा आजार वाढत आहे, झपाट्याने पसरत आहे. प्रभू देवबापा, तू सांभाळ कर, संरक्षण तू कर आणि प्रत्येकाची काळजी तू घे. प्रभू, आम्ही सर्वांना तुझ्या हातामध्ये सुरक्षित करतो आणि एक वार पुन्हा तुझे आभार मानेन. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन, आमेन. प्रभू देवबाप तुम्हा सर्वांचं सहाय्य करो. थँक्यू.